आपण एक शास्त्रभाग आपण बघूया आणि त्या भागातून काही 3 महत्वाच्या गोष्टी आज आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. विशेषतः आज आपण उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 32वा अध्याय काढा. उत्पत्तीचं पुस्तक त्याचा 32वा अध्याय आणि वचन 24, वास्तविक पाहता वचन 22 ते वचन नंबर 32 हे 10 वचनं आहेत. त्या 10 वचनातून याकोबाच्या जीवनातून आम्ही 3 महत्वाच्या गोष्टी या सकाळच्या वेळेस या मननामध्ये शिकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर प्रियनो, हा जो शास्त्रभाग जो आहे माझ्या खूप आवडीचा आहे आणि किंबहुना आमच्या कुटुंबाचं फार या शास्त्रभागाचं त्याच्यामध्ये वर्णन थोडंसं आहे आमच्या कुटुंबाचं. त्याचं कारण काय मी पुढे आपण जसं जसं जाईल तसं तसं मी सांगत जाईल. हा परंतु या ठिकाणी याकोबाची गोष्ट आहे. आता हा जो याकोब जो आहे कसा आहे काय आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. हा परंतु काही महत्वाच्या गोष्टी सकाळच्या वेळेस या नवीन वर्षाच्या सुरुवातीला आम्ही याकोबाच्या जीवनातून काही गोष्टी आपण शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. पहा, त्याची सुरुवात जी आहे मी 24व्या वचनापासून करणार नाहीये, तर त्याची सुरुवात जी आहे मी 22व्या वचनापासून मी करतोय. आणि पहा, आपल्या बायबलमध्ये लक्ष असून द्या. मग त्या रात्री तो उठला आणि आपल्या दोन्ही बायका व आपल्या दोघी दासी आणि आपली 11 मुले घेऊन याबोक नदीच्या उतारावर आला. मग त्याने त्यांना घेऊन नदीच्या पार पाठवून दिले आणि जे आपले होते तेही पार पाठवून दिले. 24व्या वचनाचा पहिला भाग. मग याकोब एकटा राहिला. प्रियानो, या ठिकाणी याकोब हा जो आहे कौटुंबिक एक फॅमिली मॅन आहे. ह्याच्या अगोदरचं जीवन आपल्याला याकोबाचं माहिती आहे की तो कसा व्यक्ती होता आणि काय व्यक्ती होता. हा, परंतु आता याकोब जो आहे तो पुन्हा एकदा आपल्या मायदेशी आलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या जन्मच्या ठिकाणी त्या ठिकाणी आलेला आहे. आणि आल्यानंतर त्याचा जो भाऊ जो आहे, जो त्याचा ज्येष्ठ बंधू जो आहे एसाव, हे जी तो आता गाठभेट घेत आहे किंवा घेणार आहे. आणि तो जो आहे त्याची गाठभेट घेण्याच्या अगोदर, त्याला भेटण्याच्या अगोदर त्याला माहिती आहे की मी माझ्या भावाला फसवून त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि आता मी परत एकदा 20-21 वर्षानंतर पुन्हा एकदा माझ्या भावाची गाठभेट घेणार आहे. आणि त्याच्यामुळे याकोबाला आता भीती आहे, कारण की भावाने धमकी दिली होती की मी ठार मारणार आहे. परंतु आता त्याच्या भीतीच तो जो आहे आता ह्या ठिकाणी उभा आहे. आणि ह्या ठिकाणी उभा असताना त्याला यार्देन नदी आता क्रॉस करायची आहे. आपण तो करण्याच्या अगोदर एक छोटीशी नदी याबोक, या नदीच्या त्यांनी सगळे जे जवळचे लोक जे होते, आता पहिला तो एकटा होता, परंतु आता त्याचे 11 मुलं, 2 बायका आणि प्लस 23व्या वचनाचा शेवटचा लिहिलेला आहे. आणि जे आपले होते तेही पार पाठवून दिले. सगळ्यांना त्यांनी पार पाठवलं. आणि तो जो आहे त्याची याबोक नदीच्या अलीकडे तो उभा आहे. आणि तिथं लिहिलेला आहे याकोब एकटा उभा आहे. त्याच्या संगती कोणी नाहीये, तो एकटा उभा आहे. आणि तो जणू त्याला असं वाटतंय की कोणी ही जी नदी जी आहे याची पार कोणी जाऊ नये, म्हणून तो संरक्षणासाठी त्या ठिकाणी उभा आहे. त्याचे गणगोत कोणी नाहीये, कोणी त्या ठिकाणी नाही आहे, एकटा त्या ठिकाणी उभा आहे. आपल्यानो, पहिला मुद्दा मला आपल्या समोर हे सांगून द्या. परमेश्वर याकोबाकडून काहीतरी तो मागत होता, किंवा त्याला इंग्लिशमध्ये मी लिहिलेलं आहे, गॉड वॉन्टेड समथिंग फ्रॉम जेकब. परमेश्वराला याकोबाकडून काहीतरी हवं होतं आणि त्यासाठीच तो आता या ठिकाणी एकटा उभा आहे. आणि नेमका प्रश्न मग असा आहे की परमेश्वराला याकोबाकडून काय हवं होतं, त्याला काय पाहिजे होतं. याकोबाचं जीवन जर आपण पाहाल ना प्रियानो, तो नामधारी ख्रिस्ती म्हणून तो एक जगणारा असा व्यक्ती होता. त्यांनी मनापासून कधी देवाचा त्यांनी शोध केला किंवा देवापाशी काय मागणी केली असं कधी आम्ही वाचण्यामध्ये येत नाही. त्यांनी जे काही केलं त्याला जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं. त्यांनी त्याच्या घरी असताना सुद्धा आपल्या भाऊ जो आहे शिकारातून आलेला होता, त्यावेळेस सुद्धा त्यांनी फसवलं. एक प्रकारे याकोब जो होता ना, आजच्या भाषेमध्ये जर म्हणायचा, तो मम्माच बॉय होता, आईचा मुलगा. आई जसं जसं त्याला सांगेल तसं तसं तो वागणारा तो मुलगा होता.
बापाने ज्या वेळेस त्याला ठरवलं की मी येसावाला मी आशीर्वाद देणार, आईने सांगितलं बाळा तू इकडे ये. मी जे सांगतो ना तसं तू कर. आणि एक्झॅक्टली जसं आईने सांगितलं तसं तो वागत गेला. म्हणून त्याला ममाच बॉय म्हणलेला आहे. आणि हा आता ममाच बॉय हा जो आहे ना आपल्या प्लॅनिंगनी सगळं जीवन जगत आहे. त्याचं गर्व, त्याची योजना, सगळं काही तो ठरवणार आणि त्याप्रमाणे तो करणार. उदाहरणार्थ आता ह्या ठिकाणी सुद्धा येसाव त्याला भेटायला येत आहे. त्यांनी प्रार्थना तर केली की देवा माझा भाऊ येतोय, हा परंतु येत असताना त्यांनी कृती देखील केली. मी एवढ्या मेंढे मी देणार, हे देणार, म्हणजे हे ते सगळं. एका बाजूला प्रार्थना बी आहे, देवाजवळ मागणं बी आहे, आणि त्याच बाजूला दुसऱ्या बाजूला आपली स्वतःची योजना देखील आहे. असा हा याकोब आहे. हा परमेश्वराला तेच हवं होतं. याकोबाकडून ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराला पाहिजे होत्या. तुझं जे सेल्फ, जे स्वतःच जे सेल्फ ज्याला म्हणता येईल की सेल्फ प्राईड, स्वतःचं गर्व, स्वतःची जी योजना, जे काय आहे स्वतःच, ते सर्व तू समर्पण कर. मला हे असं तुझं जीवन नको आहे. सकाळच्या वेळेस याकोबाच्या जीवनाकडून आपण आपलं स्वतःचं जीवन तपासून पाहूया. मी माझं स्वतःचं जीवन मी तपासून मी पाहतोय. मी पाहतोय की मी माझं स्वतःचं ख्रिस्ती जीवन मी कसं जगत आहे. मी परमेश्वरावरती अवलंबून आहे का नुसतं मी नावाला सांगतोय की मी अवलंबून आहे आणि सगळं प्लॅनिंग, सगळं योजना, सगळ्या कल्पना मी ठरवतोय. असं काय माझ्या जीवनामध्ये आहे का? हा, याकोबाच्या जीवनाकडून परमेश्वराने मला हे दाखवून दिलं. याकोब जो होता असा व्यक्ती होता. त्यांनीच सगळं ठरवलं. ज्यावेळेस त्याच्या बायकोची निवड करायची होती त्यांनी परमेश्वराला विचारलं नाही, परमेश्वरी मुलगी माझ्यासाठी योग्य आहे का? नाही. ते म्हणतात ना लव्ह ॲट फर्स्ट साईट. त्यांनी बघितलं, हा दिसायला फार सुंदर आहे, मला आता हीच पाहिजे, मला हीच पाहिजे, ठरवलं त्यांनी. हा, तिच्यासाठी त्यांनी 14 वर्ष त्या मामाकडे त्यांनी खर्च केले. तर असा हा याकोब. आणि परमेश्वराला त्याची सगळी जी योजना जी होती ना ती पाहिजे होती. तू आता तुझ्यावरती अवलंबून राहू नको, तू माझ्यावरती अवलंबून राहा. 50-50 नाही, संपूर्णपणे. हा, मग परमेश्वराने त्यासाठी त्याला एकटं त्या ठिकाणी तो आहे. आणि तो कसा आहे हे परमेश्वराला चांगलं माहिती आहे. म्हणून त्या व्यक्तीकडूनच ती गोष्ट परमेश्वराला हवी होती. दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया. मग काय झालेलं बघा, आता 24व्या वचनाचा पुढचा भाग आपण घेऊया. आणि पाठ होईपर्यंत कोणी पुरुषाने त्याच्याची झोंबी केली. 24व्या वचनाचा पुढचा भाग, 25वा वचन. आणि आपण जय मिळवला नाही असे पाहून त्याने त्याच्या मांडीच्या खोळग्याला स्पर्श केला आणि त्याची झोंबी करीत असता याकोबाच्या मांडीचा खळगा उखळला. 26वा वचन. मग तो म्हणाला, पहाट होत आहे तर मला जाऊ दे. पण हा म्हणाला, मी तुला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला जाऊ देणार नाही. डायरेक्टली मुद्द्याकडे येऊया प्रियानो. हा, आता परमेश्वराने एक योजना आखली. परमेश्वर या ठिकाणी त्याला सांगते झोंबी करत आहे. प्रियानो, आपण जर इंग्लिश बायबलमध्ये जर पाहाल तर रेसलिंग म्हणलेलं आहे. आणि मराठीमध्ये त्याला रेसलिंगला मला असं वाटतं म्हणजे माहिती आहे, कुस्ती. रेसलिंगला कुस्ती म्हणतो आपण. आणि प्लस या ठिकाणी त्याचं शीर्षक जे आहे या रमाबाईंच्या याच्यामध्ये असं आहे, याकोबाची देवदूताशी झुंज. वास्तविक मला 2 गोष्टी या ठिकाणी सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याकोबानी त्या देवदूताशी झुंज नाही केलेली आहे, देवदूतांनी याकोबाशी झुंज केलेली आहे. दुसरी गोष्ट जे आपल्या मराठी बायबलमध्ये नाहीये, अ मॅन रेसल्ड विथ गॉड. इंग्लिश बायबलमध्ये आहे माझ्याकडे, मी नंतर ते वचन दाखवतो तुम्हाला. अ मॅन रेसल्ड विथ गॉड. आणि मॅन जो शब्द जो आहे, मॅन, तो कॅपिटलमध्ये एम आहे, MAN, कॅपिटलमध्ये एम आहे. आणि तो मॅन दुसरा कोणी नाहीये तर प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. तुम्ही उत्पत्तीचं पुस्तक बारकाईने वाचा. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचा उत्पत्तीच्या मध्ये उल्लेख आहे तिथं देवदूत म्हणले, यहोवाचा दूत, यहोवाचा दूत, यहोवाचा दूत प्रभू येशू ख्रिस्त स्वतः याकोबा संगती कुस्ती खेळत आहे. तो स्वतः त्या संगती झुंज करत आहे. बर, आता ही कुस्तीची आहे, ही जी रेसलिंग मॅच जी आहे ते किती वेळपर्यंत चालली म्हणलेली आहे हो त्या वचनामध्ये बघा. 24व्या वचनामध्ये किती वेळ ती चालली बघा. काय म्हणलेलं आहे, पहाट होईपर्यंत. रात्री
आपल्याला माहिती नाही किती वाजता याकोब त्या ठिकाणी कदाचित तो प्रार्थना करत असेल, उभा राहिला असेल, आपल्याला माहिती नाहीये. पण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आला आणि त्यांनी जे आहे ती कुस्ती मॅच चालू केली. त्यांनी चालू केली, याकोबाने नाही. याकोब तर म्हणत असेल की मी एकटा आहे, ठीक आहे. हा, परंतु देवानी, प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः त्याच्या संगती कुस्ती चालू केलेली आहे. म्हणून गॉड रेसल्ड विथ मॅन, नॉट जेकब रेसल्ड विथ गॉड. प्रभू येशू ख्रिस्ताने याकोबा संगती कुस्ती केलेली आहे आणि ती कुस्ती जी आहे पाठ होईपर्यंत चालली. आणि मी सुरुवातीला सांगितलं प्रियांनो, हे जे शास्त्रोभाग जो आहे आमच्या कुटुंबासाठी फार महत्वाचं आहे. त्याचं कारण हेच आहे. त्याचं कारण हे आहे की आमचं जे आडनाव जे आहे बहादूर, हे बहादूर आडनाव आहे ना, ह्याच कुस्तीमुळे आम्हाला मिळालेलं आहे. आमचे जे वडील जे होते, पप्पा आमचे, ते सांगायचे त्यांचे आजोबा किंवा पंजोबांनी फार मोठी कुस्ती मारलेली होती गावामध्ये. फार मोठं एक पैलवान जो होता त्याला जिंकून आलेले होते. गावकऱ्यांनी फार मोठी त्यावेळेस जो पैलवान जो होता त्याची मिरवणूक काढली आणि मिरवणूक काढल्यानंतर आम्हाला हे आडनाव जे आहे त्यांनी दिलं, बहादूर. आणि म्हणून कृपा करून तुम्ही असा गैरसमज करू नका की आम्ही कुठे युपीचे किंवा बिहारचे नाही, आम्ही इकडचे जाऊ, परंतु गावकऱ्यांनी आम्हाला आडनाव दिले, बहादूर. मग प्रश्न असा आहे प्रियांनो की रात्रभर कुस्ती चालवण्याचं काय एवढं गरज होती? जर का समोरच्याला मला हरवायचंच आहे, देव कुस्ती करतोय, कुठला मनुष्य याकोबा संगती कुस्ती नाही करत. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः त्या संगती कुस्ती करतोय आणि रात्रभर ती मॅच चाललेली आहे. आणि पहाटे पहाटे त्यांनी त्याला हरवलेलं. आणि कसं हरवलेलं आहे आता आपल्या मराठी बायबलमध्ये त्याचं जास्त स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. बघा 25व्या वचनामध्ये काय म्हणलेलं आहे, याकोबाच्या मांडीचा खोळगा उखळला, एवढंच त्याचं वर्णन आहे. आता ज्यांच्याकडे बायबल सोसायटीचं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेवढंच आहे. पण मी इंग्लिश बायबलमध्ये मी पाहत होतो की तिथं काय लिहिलेलं आहे बघा, तिथं फार सुंदर लिहिलेलं आहे. 32व्या ह्याच्यामध्ये त्या ठिकाणी फार सुंदर लिहिलेलं आहे त्या रेसलिंग मॅच विषयी. बघा 25वं वचन, when the man saw that he could not prevail against Jacob, he touched his hip socket and Jacob's hip was put out of joint as he wrestled with him. त्याचा जॉईंट जो आहे तो उखळला. थोडक्यामध्ये आपल्या भाषामध्ये सांगायचं, हिप जे आहे हुबा तो उखळला. तो जो आहे तो वेगळा झाला. आणि ज्यांचं हिप जे आहे, जो खुबा जे आपण म्हणतो, ते ज्यांचं डिसलोकेट होतं त्यांना विचारा त्यांना काय त्रास होतोय ते. आमच्या शेजारी घटना घडलेली होती. तो माणूस अक्षरशः रात्रभर तसाच तो जमिनीत तडपडत होता, कोणी त्याला उचलायला नव्हतं, तसाच तो पडून होता. मग दुसऱ्या दिवशी मग लोकांनी त्याला, आम्ही सगळे गेलो, चादरवरती अलगद ठेवलं, असंच त्याला आम्ही दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. इतकं ते वेदनादायक असं ते असतं, त्रास असतो. आता ह्या ठिकाणी सुद्धा याकोब जो आहे तो रात्रभर तो कुस्ती खेळत आहे. आणि कुस्ती खेळत असताना परमेश्वर त्याच्याकडून ती काहीतरी त्याला हवं होतं. हा, परंतु मला अजून एक मला ह्या ठिकाणी एक विषय मांडायचा आहे. ते म्हणजे ते कुस्ती खेळत असताना परमेश्वराने ते ज्या ठिकाणी ते हिप त्यांनी काढलं किंवा डिसलोकेट झालं, त्या हिपला त्यांनी अगोदर सुद्धा स्पर्श केलेला असावा. कारण की दोघंही कुस्ती करत होते आणि दोघंही कुस्ती करत असताना आमच्या प्रभूने त्याच्या अगोदर सुद्धा त्या मांडीला हात लावला असेल तिथं, पण याकोब काही शरण यायला तयार नव्हता. हा, सरते शेवटी पहाटे पहाटे आमचा प्रभू जो आहे त्याला बघा त्या ठिकाणी आहे, पहाट होत आहे तर बघा त्या ठिकाणी म्हणलेलं आहे की मला जाऊ दे, कारण की बघा 25वं वचन पहिला भाग, आणि आपण त्याच्यावर विजय मिळवला नाही. पहाटे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः, देव स्वतः म्हणतोय की आपण त्याच्यावर विजय मिळवला नाही. याकोब शरण यायला तयार नव्हता. याकोब जो आहे शरण यायला तयार नव्हता. याकोब जो होता ना, त्याला इंग्लिशमध्ये म्हणलेला आहे सेल्फ डिटरमाइंड किंवा दृढ निश्चय असा तो व्यक्ती होता. पुष्कळ वेळा प्रियांनो आम्हाला आमचा परमेश्वर देखील आम्हाला शरण यायला सांगतोय किंवा आम्हाला आमच्या संगती तो बोलत असतो आणि तो त्याची इच्छा असते की आम्ही त्याच्या अधीन असावं. हा, परंतु आम्ही हट्टी असतो, नाही मी नाही, फार मी जिद्दी, त्याला तो शब्द आहे जिद्दी, फार तो चिकाटीने सगळं काय काम करणार. हा, परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याच्या अधीन असावं. परंतु याकोब काही शरण यायला तयार नव्हता. आणि मग सरते शेवटी
आमच्या प्रभूने देवाने त्याचा त्याचा डिसलोकेट केला आणि त्याच्यामुळे आता जो आहे याकोब पुरेपूर संपलेला आहे. आणि सरते शेवटी याकोबाला परमेश्वराला शरण येणं गरजेचं झालं. आणि म्हणून मला प्रियानो हा दुसरा मुद्दा मला आपल्या समोर ठेवायचा आहे, ते म्हणजे परमेश्वराची इच्छा आहे. गॉड वॉन्टेड जेकब टू लर्न सबमिशन. परमेश्वराची इच्छा होती याकोबाने परमेश्वराला शरण यावं. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये कदाचित आम्ही आमच्याच बुद्धीने चालत असोल, आमच्याच योजनाने आम्ही चालत असावे, हा परंतु परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्याला शरण यावं. कदाचित हे लास्ट स्टेप आहे कुठलं तरी आमचं डिसलोकेट करणं, तिथपर्यंत आम्ही जाता कामा नाही. याकोबाला पूर्ण त्यांनी संधी दिली. जवळजवळ 20-25 वर्ष परमेश्वर याकोबाची वाट पाहत होता, पण तो काही परमेश्वराला शरण आला नाही. सरते शेवटी परमेश्वराला ती स्टेप, ते पाऊल उचलावं लागलं. त्याचा हिप जे आहे डिसलोकेट करावं लागलं आणि तेव्हापासून ते पार मरेपर्यंत त्याचा हिप जे आहे त्याचा खुबा जो आहे डिसलोकेटेड होता. मरेपर्यंत तो काठीवरती टेकूनच तो चालत होता. हा परंतु आता जो आहे, आता तो आता ते आग्रह करत आहे. तो काय करत आहे, मी तुला आशीर्वाद दिल्या वाचून मी तुला सोडणार नाही. आणि परमेश्वराने बघा आता याकोबाची मनस्थिती ओळखलेली आहे. आणि प्रियानो, तिसरा आणि शेवटचा मुद्दा काय म्हणलेला आहे बघा त्या ठिकाणी 29व्या वचनाचा शेवटचा भाग, तिथं म्हणलेला आहे, आणि त्याने तिथे त्याला आशीर्वाद दिला. जिथं याकोबाने कुस्ती केली परमेश्वरा संगती, तिथंच परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला. आणि प्लस खाली बघा तुम्ही जर याल तर त्या ठिकाणी लिहिलेला आहे 31व्या वचनाच्या पहिल्याच भागामध्ये, आणि पनियेलच्या पलीकडे जाताना त्याच्यावर काय उगवलेला आहे, सूर्य उगवलेला आहे. प्रियानो, या नवीन वर्षामध्ये आम्ही असताना आमच्यावरती देखील सूर्य उगवलेला आहे. हा परंतु परमेश्वर आम्हाला जिथं आम्ही आहोत, जिथं आमची झुंड चाललेली आहे, तिथंच परमेश्वर तुम्हाला मला आशीर्वाद देऊ इच्छितो. हा परंतु एकच कंडिशन आहे, एकच अट आहे, आम्ही परमेश्वराला शरण येणे फार गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही परमेश्वराला शरण येत नाही, म्हणून त्यांनी नाव विचारलं, तुझं नाव काय आहे? तो म्हणाला, मी याकोब, मी फसवणारा, मी सगळं काय आहे. हा परंतु परमेश्वराची इच्छा आहे, तू सगळं ते सोड, तू माझ्या पाठीमागे ये, तू मला अनुसर, तू मला आता घट्ट पकडून. आणि त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, तो मांडी त्याची कळगी त्याची उघडलेली होऊन सुद्धा त्याने घट्ट पकडून राहिला. आणि या ठिकाणी ते वचन नाहीये, होशयामध्ये आहे, त्याने रडून परमेश्वर जवळ आशीर्वाद मागितला. त्यांना सकाळच्या वेळेस या मनामध्ये आपण सकाळी बसलेला असताना खरोखर आमचा परमेश्वर आम्हाला आशीर्वाद द्यायला तयार आहे. या नवीन वर्षामध्ये तो आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. हा परंतु एकच कंडिशन आहे, आम्ही त्याला शरण येऊन त्याच्यापाशी आम्ही मागणं करावं, त्याला विनंती करावं. आमचं जे जुनं जे आहे ते टाकून देऊया, तेच घेऊन आम्ही पुढे जाता कामा नाही. परमेश्वराची ती इच्छा नव्हती याकोबाच्या संदर्भात. तू आता त्या ह्याच्यामध्ये आलेला आहे, त्या देशामध्ये आलेला आहे, तुझं जुनं ते टाकून दे आणि नवीन स्वभावाने तू त्या कनान देशामध्ये तू ये. आणि तसं झालं प्रियानं. शेवटपर्यंत याकोब जो आहे त्या काठीच्या टेकावरती टेकून नसतो, मरण पावला आणि शेवटपर्यंत त्या ठिकाणी तो राहिला. तो जिंकला, पण कसं जिंकला? परमेश्वरा संगती हरवून तो जिंकलेला आहे. आज सकाळच्या वेळेस आपलं देखील स्वतःचं जीवन आपण तपासून बघूया. आम्ही देखील परमेश्वरा संगती झुंज करून आम्ही जिंकू शकत नाही, आम्हाला हरायलाच पाहिजे. आणि जर हरलं तर आम्हाला परमेश्वर आशीर्वाद देतो आणि तो असा आशीर्वाद देत शेवटपर्यंत ते टिकून राहतो. प्रियांनो, या सगळ्या गोष्टी समजण्यास तुम्हाला आणि मला आणि तसं करण्यास प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो.